हाय, मी हर्षदा. गुड मॉर्निंग सर्वांना. खरं तर दिवसभर न काही शूट करता आत्ता मात्र शूट करायला घेतलं आणि ऑलमोस्ट 8-9 वाजले होते. मी पिंपरीवरनं जे काही सजावटीचं सामान आणलं होतं, ते अशा प्रकारे सर्वीकडे लावून घेतलं. अजूनसुद्धा दिवाळीचं सजावट करणं बाकी आहे. पण त्या अगोदर म्हटलं चला पोटोबा उरकून घ्यावा. म्हणून आहोंनी ऑफिसमधून यायच्या अगोदरच मला कळवलं होतं, की जेवण वगैरे काही बनवू नकोस. मी येताना मसालेदारची बिर्याणी घेऊन येतोय. तर ही आहे तुपातली बिर्याणी. लिटरली तूप पडते, तेल पडते मला माहिती नाहीये. पण तोंडाला इतकं पाणी सुटत होतं ना पाहिल्या-पाहिल्या. खूप सुंदर लागते. खरं तर मला घरीच बनवायला जास्त आवडते बिर्याणी. पण बऱ्यापैकी टाईम कन्झ्युमिंग आहे, वेळ पण जातो आणि इथली बिर्याणी सारखी बिर्याणी मी तर अजूनपर्यंत बनवू शकले नाही. म्हणून मला मग इथलं सुद्धा खायला आवडतं. आयतं खायला कोणाला नाही आवडत, हां ना? सो एकाच भांड्यामध्ये मी सगळं काही काढून घेतलं. परत 4 वेळा उठायला नको म्हणून आणि सगळं काही काढून घेतलं होतं. आता यासोबतच इथली स्पेशालिटी जी आहे, तो म्हणजे तांबडा पांढरा रस्सा. कोल्हापूर वगैरे ह्या साईडला मोस्टली लोकांना माहिती असेल, की तांबडा पांढरा रस्सा हा नेहमी असतोच. सो दोन्हीसुद्धा मी तापायला ठेवला होता, कारण बऱ्यापैकी थंड झालं होतं. दुरून आलं होतं त्यामुळे. आणि त्यासोबतच दह्यातला कांदा. तर मस्तपैकी असा डिनर केला. मग मात्र आम्हाला मस्त झोप आली आणि झोपून गेलो. चला तर मग उद्या भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये.